एकतर भावांना सोबत फिरायसाठी वेळ भेटत नाही आणि जेव्हा जेव्हा हे दोन भाऊ एकत्र जात राहते तेव्हा एकतर कोणाला तरी सढळ हाताने मदत करायची राहते, नाहीतर मग घरी कुत्र्याचं पिल्लू आणायचं राहतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज संध्याकाळी मी आणि बंधू यशराज निघालो होतो पाणी गावला. गावात गेल्या गेल्या पहिल्यांदा महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो जंगले पाटलांकडे. आणि माझ्या मामाची ब्रेझा आमच्या आधीच तिथं हजर होती, कारण त्यांना सुद्धा एक पिल्लू न्यायचं होतं. आणि उतरल्या मामा म्हणे का आज तो काहीच नाही चालणार, कारण आधी तो मामाचं पोरग जे म्हणून ते पिल्लू त्याला द्यावं लागेल. आणि मी म्हणलं असं होत नसतंय. पिल्ल तर सुंदरच होते, पण तेवढाच सुंदर होता जंगले परिवार. गेल्या गेल्या तर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला पाणी देऊन चहा पाजला. तिथल्या आजी आणि आजोबांबरोबर गप्पा झाल्या, मामांबरोबर चर्चा केली, कारण आम्ही पिल्लू जरी आज नेत असलो तरी या कुटुंबाबरोबर आमचे प्रेमाचे संबंध खूप आधीपासून आहे. आणि जेव्हा मला आमच्या सारखंच एखादं एकत्र आणि सुखी कुटुंब दिसत तेव्हा मनाला होणारा आनंद हा वेगळाच राहतो. मग त्या कुटुंबाबरोबर फोटो घेऊन मस्तपैकी एक पिल्लू तर उचललं, पण मामाच्या पोराला नेमकं तेच आवडलं. फायनल मावा तुमचं कुठे? मग लई वेळ समजूत घातली तेव्हा भाऊ कुठं तरी दुसरं पिल्लू घ्यायला तयार झाला. इकडे बाय घेतला आता. आता याचं मन पलटायच्यात चला मग आता जंगले फॅमिलीला टाटा करून ह्या पिल्लाचं अगदी आनंदामध्ये आपल्या टाबराकडून स्वागत होणार आहे आपल्या घरी. त्यात ही पण गोष्ट खरी. पिल्ल तर घेतलेलं आहे आपण लय भारी. आता सगळ्यांनी प्रेमाने म्हणू